कोरोची ग्रामपंचायतमध्ये बोगस शिक्क्यांचा सुळसुळाट, मास्टरमाइंड कोण? ग्रामस्थातून चर्चा। कोरोची ग्रामपंचायतमध्ये बोगस स्टॅम्प शिक्के तयार करून अनेक शासकीय कागदपत्राद्वारे जादा रक्कम आकारत बांधकाम परवाने तसेच इतर कागदपत्रावर बोगसरित्या दाखले तयार करून बड्या नेत्यांना व गरजू ग्रामस्थांना दिले असल्याचे निदर्शनास आले आहे। जे बोगस शिक्के मारून दिले आहेत त्यांच्यावरती ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे ग्रामपंचायत वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 2012 पासून शासनाने ग्रामपंचायत बांधकाम परवाने न देणे बंधनकारक केले असून कोरोची ग्रामपंचायतमधील एका कर्मचाऱ्याने बड्या नेत्यांना हाताशी धरत जादा पैसे आकारत त्यांना बँकेसाठी व खाजगी कामासाठी ग्रामपंचायतीच्या नावाने बोगस शिक्का तयार करून त्यांना परवाने दिले असल्याचे तात्कालीन ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले असून त्या कर्मचाऱ्यावरती ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची चर्चा ग्रामपंचायत वर्तुळात सुरू होती। सदरचा कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये नसून ज्याने बोगस बांधकाम परवाना व खाजगी कागदपत्रावरती बोगस सही शिक्के मारले आहेत त्या कर्मचाऱ्यावरती लवकरच ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे चर्चा सुरू आहे। कोरोची ग्रामपंचायतमध्ये बोगस शिक्क्यांचा प्रकार केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी बडे नेते असल्याने त्यांच्यावर ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा दाखल करणार का की सदरचे प्रकरण गडप करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे व आणखीन किती जणांना असे बोगस दाखले दिले आहेत काय याचीही चौकशी व्हावी अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे। तर याबद्दल ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली असता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी याआधी अर्ज केला असल्याचे सांगितले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।